नवी मुंबईत भारतीय जनता पक्षाच्या वतीने महिला जन आक्रोश पदयात्रेचे आयोजन करण्यात आले असून या पदयात्रेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। जुईनगर गावदेवी चौकातून सुरू झालेल्या या यात्रेत मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या। या पदयात्रेचे आयोजन नवी मुंबई भाजपचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली होती। तसेच नवनियुक्त जिल्हा प्रभारी शशिकांत कांबळे यांनीही या पदयात्रेत सहभाग घेत महिलांशी संवाद साधला। यावेळी नगरसेविका डॉक्टर प्रणाली पाटील, माजी नगरसेविका शिल्पा कांबळी, माजी नगरसेवक निवृत्ती काबडणे यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। पदयात्रेदरम्यान महिलांनी विविध प्रश्नांवर आपला आवाज बुलंद करत सरकारपर्यंत आपल्या मागण्या पोहोचवण्याचा प्रयत्न केला। डॉक्टर राजेश पाटील यांनी सांगितले की महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांच्या हक्कासाठी ही पदयात्रा काढण्यात आली असून भविष्यातही अशा उपक्रमांद्वारे जनतेच्या प्रश्नांवर लढा सुरू राहील। नमस्कार। आज भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीनं जन आक्रोश महिलांचा एक मोर्चा आपण आयोजित केला होता। प्रदेश स्तरावर त्या ठिकाणी आपल्याला कल्पना असेल, 7-8 दिवसापूर्वी सन्मान्य आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि प्रदेशाचे आपले अध्यक्ष आमदार सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वरळी डोम या ठिकाणी महिलांचा एक प्रचंड असा मोर्चा त्या ठिकाणी आयोजित केला होता। हा जन आक्रोश मोर्चा होता। ज्या पद्धतीनं फक्त काँग्रेस आणि इतर त्यांचे जे बगलबच्चे आहेत ते फक्त महिलांना आम्हाला काहीतरी द्यायचं अशा पद्धतीनं आव आणण्याचा प्रयत्न करत होते, परंतु प्रत्यक्षात ओठावर एक आणि पोटात एक अशा पद्धतीची त्यांची ती कल्पना आहे हे सगळ्या आपल्या देशवासियांच्या समोर स्पष्ट झालं। जनगणनेच्या नावाखाली त्या ठिकाणी आम्ही या ठरावाला आता मंजुरी देणार नाही असे सांगणारे हे बगलबच्चे, हे काँग्रेस त्या ठिकाणी निर्बुद्ध कसे आहेत याची उदाहरणं आहेत। त्यांनी ह्या सगळ्या ठरावाला का मंजुरी दिली नाही? महिलांवर का अशा पद्धतीने अन्याय करावा? महिलांना त्या ठिकाणी संसदेमध्ये आज तेवढ्या मेजॉरिटीनं महिला 33% बोलून उपयोग नाही, तर संसदेमध्ये तेवढ्या महिला गेल्या पाहिजेत, तेवढ्या खासदारकीच्या स्वरूपात ते गेल्या पाहिजेत, तेवढ्या आमदारकीच्या स्वरूपामध्ये ते आल्या पाहिजेत, त्यांना त्या पद्धतीचं प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे। ही मानसिकता त्या ठिकाणी 2023 मध्ये स्पष्ट केली होती भारतीय जनता पार्टीनं आपले लाडके यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली। त्यावेळी सरसकट एक मतानं त्या ठरावाला त्या ठिकाणी मंजुरी दिली। व आता काय बिनसलं, फक्त त्या ठिकाणी दाखवायचं होतं की आम्ही एवढे पक्ष एकत्रित आहोत आणि त्या नावाखाली महिला भगिनींवर त्या ठिकाणी अन्याय केला। हा अन्याय त्या ठिकाणी महिला भगिनी कशा त्या ठिकाणी सहन करू शकतात? आम्ही देखील आमच्या महिलांचा त्याच्या दुसऱ्या दिवशी मोर्चा देखील आपण काढलेला होता। आपण वाशीच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून तर मर्यादेच्या मंदिरापर्यंत आपण त्या ठिकाणी हा जन आक्रोश मोर्चा तिथं सुरू केला होता। लगेच त्याच्याच दिवशीच इमिजिएट संध्याकाळी आपण त्या ठिकाणी तो जन आक्रोश मोर्चा काढला। महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला। शेकडोच्या संख्येनं महिला भगिनी त्या ठिकाणी उतरल्या। त्यांना कळलं आमच्यावर अन्याय होतोय। आज देखील आम्ही ती वाशीला काढली म्हणून आम्ही ही जुईनगर परिसरामध्ये घेतली। या ठिकाणी देखील महिला त्या ठिकाणी शेकडोच्या संख्येनं उपस्थित होत्या। हा जन आक्रोश मोर्चा आहे, हा भारतीय जनता पार्टीचा आणि पण भारतीय जनता पार्टीनं एक मानसिकता तयार करून ठेवलेली आहे की आमच्या महिला भगिनींना आम्ही सक्षम करणार आहोत। ते सक्षम राजकारणामध्ये देखील आम्हाला करायचं आहे। वेगवेगळ्या योजना त्यांच्यासाठी सरकारनं आणलेल्या आहेत, परंतु ते खासदाराच्या स्वरूपामध्ये आमच्या महिला भगिनींना प्रतिनिधित्व मिळावं याच्यासाठी टाकलेला तो ठराव, त्या ठरावामध्ये त्या ठिकाणी सगळ्या चांगल्या गोष्टी असताना सुद्धा निव्वळ त्या ठिकाणी मतदारांची संख्येनुसार त्या ठिकाणी होत असलेली जी पुनर्रचना होती मतदारसंघाची, त्या रचनेवर त्यांनी आक्षेप घेतले। फार चुकीची बाब आहे। हा आक्षेप त्याच्यावर घेतला आणि हा आक्षेप त्या ठिकाणी महिलांवर
त्या ठिकाणी घेतलेला आहे. महिलांना मिळणाऱ्या त्या सुविधा होत्या का, महिलांना मिळणाऱ्या त्या ठिकाणी प्रतिनिधित्व होतं, त्याच्यावर त्यांनी त्या ठिकाणी खरं म्हणजे ऍक्सेप्ट घेतलेला आहे. आणि याला कधीही त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी माफ करू शकत नाही ना. महिला भगिनी आज न्यूट्रलपणे महिला भगिनी त्या ठिकाणी उपस्थित होत्या. अनेक महिला मागून गेल्या, कारण त्यानंतर इथं पक्षाचा आमचा कार्यक्रम आमचा होता, परंतु त्या अनेक महिला भगिनी त्या ठिकाणी गेल्या, कारण त्या उत्स्फूर्तपणे जशा घोषणा त्या ठिकाणी देण्यात आल्या महिला भगिनींकडून जन आक्रोश मोर्चाच्या स्वरूपामध्ये, तेवढ्यामध्ये त्या अनेक महिला उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी सहभागी झाल्या. या सहभागी होण्याचं कारण एकच आहे की त्या ठिकाणी त्यांच्यावर होत असलेला अन्याय त्यांच्या लक्षात येत होतं. आणि काँग्रेसने ही जी चुकीची खेळी केलेली आहे, ज्या खेळीच्या माध्यमातून आज महिलांवर त्या ठिकाणी अन्याय होतोय, हे कदापि महिला भगिनी त्या ठिकाणी मान्य करणार नाहीत, सहनही करणार नाहीत. आम्हाला जर रस्त्यावर उतरायची वेळ आली तरी आम्ही उतरू, परंतु महिला भगिनींना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कसा न्याय मिळेल या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न असतील. आज त्या ठिकाणी आमची ही पदयात्रा होती, ती पदयात्रा आम्ही त्या ठिकाणी यशस्वीपणे त्या ठिकाणी केली. अमोल कांबळे, जनशक्ती, नवी मुंबई.